अमर तत्व की अमिट साधना, प्राणों में उत्सर्ग कामना, जीवन का शाश्वत व्रत लेकर साधक हंस कण कण गलता है, जीवन भर अविचल चलता। मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्यांचं थोडक्यात परिचय करून सुरुवातीला आपल्या भागाचे भागसंघचालक माननीय अजयजी निलदावार ते उपस्थित आहे। हा कार्यक्रम ज्या ठिकाणी चालू आहे हा श्री दीनदयाल नगर येतं, या दीनदयाल नगराचे माननीय नगरसंघचालक श्री गिरीशजी खेर, बाजूला श्री प्रशांतजी कुलकर्णी आपल्या निखिलचे वडील आपल्यासोबत आहेत, आणि श्री दीपकराव देशपांडे आपल्या प्रांताचे प्रांतसेवा प्रमुख म्हणून त्यांच्याकडे दायित्व आहे। आपल्या भागाचे अनेक वर्ष भागकार्यवाह राहिले आणि निखिलचा जवळचा संबंध त्यांच्यासोबत राहिला आहे। मागचं 1.5 वर्ष हे अशा एका विचित्र आजारामुळे आपल्या सगळेजण समाजातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये एक वेगळंच वातावरण तयार होऊन गेलं आहे, आणि भीती, काही ठिकाणी दुःख असं सगळ्यांच्या घरी अनुभवायला आला आहे। आपलं सगळ्यांच्या घरच्यांना आणि प्रत्येक परिवारामध्ये या कोरोना आजारामुळे कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी हे झाल्यामुळे दुःखाचं एक वातावरण, कुठेतरी ते तसं होऊ नये याची भीती, असं सगळीकडे वातावरण झालं आहे। आपल्या या संपूर्ण त्रिमूर्ती भागाचा जर विचार केला, संघदृष्ट्या जर आपण बघितलं तर साधारणपणे परा ते सभागृह म्हणजे सावरकर नगर ते इकडे अगदी हिंगण्याच्या आधीपर्यंत म्हणजे लोकसेवा नगर वगैरे जे आहे, लोकमान्य नगर इथपर्यंत आपला मोठा भाग असा विस्तृत आहे। या पूर्ण भागामध्ये संघ म्हणून पण आपले बरेचसे कार्यकर्ते या कोरोनाच्या सगळ्या या आजारामध्ये आपल्यातून सोडून गेले आणि एक मोठी पोकळी निर्माण करून गेले। त्यांच्या घरच्यांसाठी तर आहेच, पण संघ म्हणून पण बरीच मोठी पोकळी निर्माण या कार्यकर्त्यांमुळे झाली आहे। बरेचसे कार्यकर्ते नियमित शाखेतले, बरेचसे कार्यकर्ते दायित्वधारी असे सगळे या ह्याच्यात होते। काही कार्यकर्त्यांची नावं आपल्याला जे स्वयंसेवकांची नावं आले आहेत ते वाचतो। या सगळ्यांना आपण आज श्रद्धांजली इथे आपण देण्यासाठी म्हणून आलो आहे। त्याच्यामध्ये श्री प्रभाकरराव वेरुळकर सरस्वती प्रभास शाखेचे स्वयंसेवक होते, श्री योगेशजी बोराळकर सरस्वती प्रभास शाखा, श्री शशिकांतजी देव सुर्वेनगर प्रभास शाखेचे स्वयंसेवक होते, श्री अरविंदजी सहस्त्रबुद्धे सुर्वेनगर प्रभास शाखेचे स्वयंसेवक होते, श्री प्रकाशजी शुक्ल प्रतापनगरचे आपले स्वयंसेवक होते, श्री वर्माजी नेताजी अतिसायम शाखेचे स्वयंसेवक होते, श्री जयंतराव बर्डे टेलिकॉम शाखेचे स्वयंसेवक, श्री शरदराव बक्षी सुर्वेनगर शाखेचे स्वयंसेवक, श्री अभिषेक घाटे दीनदयाल नगरचा आणि घोष शाखेचा स्वयंसेवक होता। हे नियमित शाखेत जाणारे आणि स्वयंसेवक असे, याचबरोबर ज्यांच्याकडे प्रत्यक्ष संघाचं दायित्व होतं आणि बरेच काळ संघाचं प्रमुख म्हणून काम केले, आणि असं सगळ्यांचं या भागातलं प्रमुख दायित्व निभवणारा निखिल प्रशांतराव कुलकर्णी, वयाने तसं खूप लहान, पण ज्या ज्या क्षेत्रात आणि जिथे जिथे जाईल तिथे तिथे आपलंसं करून घेणारा असा कार्यकर्ता। आपल्या या भागाचा भाग सहकार्यावा म्हणून त्याच्याकडे दायित्व होतं। BSc नंतर MCM MBA असं सगळं शिक्षण त्याचं पूर्ण झालं होतं। संघाचे सगळं शिक्षण त्याचं पूर्ण 3य वर्ष झालं होतं। सुरुवातीला श्रीराम अर्बन बँकेत आणि त्यानंतर मग HDFC बँक ब्रह्मपुरी आणि नंतर मग नागपूरला अशा याच्यामध्ये तो नोकरी करायचा। ज्या ज्या ठिकाणी तो काम करत होता त्या सगळ्या ठिकाणी आणि संघ म्हणूनच राहिला, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी घरच्यांचे आणि संघाचे संस्कार हे सगळ्या ठिकाणी पदोपदी त्याचे दिसत होते। बँकेमध्ये पण काम करत असताना पण
बँकेच्या सगळ्या रुटीनमध्ये राहणं, बँकेच्या नियमात राहणं, तरी पण संघसंस्कार जपणं हे त्याचं वैशिष्ट्य होतं. आणि म्हणून मग तिथे पण तो त्याच पद्धतीने लोकप्रिय आणि प्रसिद्ध किंवा काय म्हणू आपण एक आवडतं व्यक्तिमत्व सगळ्या ठिकाणी तयार झालं होतं त्याचं. आपल्यासोबत त्याच्यासोबत काम करत असलेले श्री आनंदजी अलोणी आपल्यासोबत आहे उपस्थित. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी श्रद्धांजली अर्पण करावी. हे सगळं बोलण्याची वेळ आपल्या सगळ्यांवर येईल असं कधी स्वप्नात पण कोणी विचार नव्हता केला की निखिलसारखा म्हणजे मुलगा ज्याला मागच्या 15 वर्षांपासून मी स्वतः ओळखत होतो. बँकेमध्ये पण 8-9 वर्ष झाले त्याला मी बघितलं होतं. आता मागच्या 4 वर्षांपासून आम्ही सोबत सगळेजण काम करायचो आणि एक टीममध्ये असताना रोजचे कामं करणे आणि सोबत राहणे, जेवण करणे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागणे हा त्याचा स्वभाव गुणधर्म होता. वैभव बोलल्याप्रमाणे सगळ्यांना मदत करणे आणि हे आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून आणि संघाशी मी पण निगडीत असल्यामुळे मला पण त्याचे कार्य सगळे माहिती होते आणि या सगळ्या गोष्टींना इतकं जवळून बघितलं होतं आम्ही सगळे लोक त्याच्यासोबत काम करत होतो. त्याचा तो स्वभाव, सगळ्यांना मदत करणे, कितीही कोणताही कठीण प्रसंग आला तरी त्याला व्यवस्थित तोंड देणे. त्याला आम्ही नेहमी म्हणायचो की अरे लवकर घरी जात जा, 8-8:30 होतात, म्हणजे सगळ्यांनाच आम्हाला उशीर व्हायचा, पण स्पेसिफिकली तो पण त्याच वेळेला पण आम्ही सगळेजण निघायचो. तर त्याला नेहमी आम्ही म्हणायचो की तू लवकर घरी जात जा, लवकर घरी जात जा. आणि त्याच्यानंतरही मला नंतर कळायचं की तो त्याच्यानंतरही शाखेचे कामं करत यायचा आणि नंतर मग कधीतरी तो घरी जायचा. या सगळ्या प्रसंगांमध्ये पण त्यांनी शेवटपर्यंत म्हणजे अगदी 12-13 तारखेपर्यंत आमच्या पण ऑफिसमधले काही लोक हॉस्पिटलाइज होते, त्यांचे फॅमिली मेंबर हॉस्पिटलाइज होते, तर त्यांनी डबा अरेंज करून दिला. नंतर मग सतत माझ्या संपर्कामध्ये होता. बाकी पण लोकांशी म्हणजे त्यांचे प्रेम सर पण होते. नंतर मग नितीन त्याचा जो इमिजिएट सुपरवायझर आहे त्यांच्याशी पण तो नियमित संपर्कामध्ये होता. आणि एक 2-3 दिवस आधी त्यांनी सगळ्यांना ब्रांचमध्ये त्यांनी व्हिडिओ कॉल केला, एका माणसाला व्हिडिओ कॉल केला आणि त्यांनी तो सगळ्यांशी बोलला त्या दिवशी, सगळ्यांशी की मी आता परत येणार आहे. सगळ्यांना मेसेज टाकला त्यांनी की मी आता परत येणार आहे. आणि आम्हाला स्वप्नात पण अशी कोणीहीच कल्पना नव्हती केली की असं काही होतं आहे, असं काही होणार आहे आता आपल्यासोबत. आणि आजही ब्रांचमध्ये गेल्यानंतर पहिले म्हणजे तो जिथे बसतो तिथून गेलं तरी सगळ्यांना वाटतं की आज कधीतरी तो येईल वापस आणि परत तेच बोलणं, तेच हसणं, खिदळणं, आरडाओरडा. म्हणजे कधीतरी त्याला सांगावं लागायचं आम्हाला की अरे बाबा थोडा शांत राहा, शांतपणे बोल. बाकी पण इतर बरेच 10-15 लोक म्हणजे 40 लोक ब्रांचमध्ये तू एकटाच नाही आहे. मग तो थोडं हळू घ्यायचा, कारण त्याचा बोलण्याचा जी ढब होती ती थोडीशी म्हणजे मोठ्याने तो बोलायचा. ते या सगळ्या आठवणी आता म्हणजे आठवणीच राहिल्या आहेत सगळ्या. म्हणजे रोज गेल्यानंतर म्हणजे ब्रांचमध्ये पण आम्हाला म्हणजे ऑफिसमध्ये पण त्याची कमतरता अगदी प्रकर्षाने जाणवते आम्हाला की आता तो असा हक्काचा माणूस आमचा राहिला नाही आहे की ज्याला कुठलीही गोष्ट सांगितली आणि त्यांनी ती केली नाही असं नाहीचा त्याच्याकडे कुठे संबंधच नव्हता. तो करायचाच म्हणजे करायचाच त्याला सांगितल्यानंतर. म्हणजे ऑफकोर्स या माझ्या सगळ्या म्हणजे माझे कलिग्स, माझी पूर्ण ब्रांच त्यांच्या कुटुंबियासोबत आहे आणि त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सगळे लोक सहभागी आहोत. आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की तू जिथे कुठे असेल तो परत तेच कार्य ते सगळं समोर तो नेईल आणि असंच चालू राहील. आणि सगळ्यांना विनंती आहे की जसा तो होता तसेच आपण सगळ्याजणांनी आता तसंच सोबत राहायचं आहे आपल्याला. म्हणजे तो जसा हसत खिदळत राहायचा, नेहमी कधी असं दुःखी त्याला मी बघितलं नव्हतं, तर आपल्याला पण आता तसंच समोर सगळ्यांना जायचं आहे. आणि ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना सगळ्यांना याचा म्हणजे संयम त्यांना देव, बस हीच ईश्वरचरणी प्रार्थना. घरी आपल्या बरोबरीचे भाऊ बहीण असतील, मोठे असतील, लहान असतील, कुठेही निखिल आहे असं म्हटलं की सतत हसणं,
खिदळणं, बोलणं, मजा करणं असंच वातावरण सगळीकडे राहायचं. निखिलनी म्हटलं ना की मग तसंच असं सगळं घरच्यांमध्ये पण वातावरण त्याचं होतं. घरी पण निखिल म्हणेल अशासारखंच सगळा तो राहायचा. आणि कधीही थकलेल्या याच्यात असला तरीसुद्धा, नाराज असला, कितीही टेन्शन असलं तरीसुद्धा त्याच्या चेहऱ्यावर कुठेही हे दिसत नव्हतं. आणि सतत हसवत राहणे हा त्याचा गुण. आनंद सरांनी या पद्धतीने सांगितलं की सतत त्या याच्यात तो राहायचा. एक आईवडिलांसाठी आणि बहिणीसाठी एक आदर्श भाऊ कसा असावा, वडिलांचा लाडका असं सगळं त्याचं व्यक्तिमत्व. मी त्याची बहीण प्रांजलीला म्हणेल की 2 शब्द त्याच्याबद्दल बोलावे. मी फार चांगली बोलत नाही, हा गुण फक्त दादाकडे होता, पण तरी प्रयत्न करते. नमस्कार, मी निखिल कुलकर्णीची बहीण. ही बोलायची वाट बरेच दिवसांपासून पाहत होती, परंतु अशी वेळ आल्यावर बोलावं लागेल असं वाटलं नाही. मुळात दादा आपल्याला इतक्या लवकर सोडून जाईल असं स्वप्नातही वाटलं नाही. दादा या शब्दाचं महत्त्व आता कळलं, कारण जी गोष्ट आपल्याकडे असते त्याचं महत्त्व आपल्याला ती गोष्ट किंवा ती व्यक्ती गेल्यावर जास्त कळते. निखिल दादासारखा दादा मिळाला याकरता मी स्वतःला भाग्यवान समजते. आम्ही दोघे एकमेकांशी फार बोलायचो नाही, परंतु बहीण भावाच्या नात्यातला तो ओलावा आणि ते प्रेम आमच्यातही होतं. मी घरी गेली की त्याला खूप आनंद व्हायचा. मला आता हा व्हायचा शब्द किंवा होता शब्द हे शब्द पण बोलवत नाही. काय माहिती, पण अजून वाटतं की दादा आहे आणि तो परत येईल. अमोघ आणि अबीरसाठी तरी त्यांनी राहायला हवं होतं. दादा खूप लवकर गेला. माझ्यावर आई बाबा, अदिती आणि अमुकची फार मोठी जबाबदारी देऊन गेला, पण आता ही जबाबदारी माझ्यावर आली आहे, तर मी कुठेही याच्यात कमी पडणार नाही हे वचन मी आज त्याला देते. त्यांनी संघाचं खूप काम केलं. आमच्याकडनं पण जितकं होईल तितकं सगळं आम्ही करू. खूप काही बोलायचं आहे, परंतु आता बोलत नाही. धन्यवाद. निखिलकडे बघितल्यावर आपल्या सगळ्यांना प्रेरणा मिळेल असं त्याची जिद्द होती एखादं काम करून घेण्याची, की ते आपण कसंही करून त्याला मिळालेलं काम, मग संघ म्हणून त्याला सांगितलेलं एखादं दायित्व असो, की समाज म्हणून करत असताना संघाचा स्वयंसेवक म्हणून समाजामध्ये मी कसा असलो पाहिजे, समाजातल्या कुठल्या व्यक्तीकडनं कुठलं काम कशा पद्धतीने करून घेतलं पाहिजे, असं सगळं त्याचं व्यक्तिमत्व होतं. चिकाटी होती. वेगवेगळे फोटो काढायचा त्याला खूप नाद होता किंवा हे होतं. निखिल आणि आमची अदिती वहिनी यांच्यातही एक वेगळं ट्युनिंग होतं. स्वतः म्हणजे दिखाऊपणा असा कुठेही दिसत नव्हता. त्यांच्यामध्ये कधी वाद झाले, कधी भांडणं झाले असं आम्ही कधी ऐकलं नाही, कधीच नाही ऐकलं. आणि प्रत्येक वेळेस त्या दोघांच्या याच्यामधलं जे प्रेम होतं हे पदोपदी जाणवायचं. ते कोणाला दाखवावं असं नव्हतं, दिसावं याच्यासाठी ते वागत पण नव्हतं. असं त्यांचं एक नातं पण या सगळ्या याच्यात होतं. अदिती वहिनींचा भाऊ अभिजित आपल्यासोबत आहे, त्याला मी विनंती करतो की 2 मिनिटं. मी खरं तर व्यवसाय आणि अध्यापक, त्यामुळे बोलणं, तासभर बोलणं एक मॉबच्या समोर ही माझ्यासाठी एक सामान्य बाब आहे. पण आज मात्र इथे बोलताना मला का कुणास ठाऊक माझा आत्मविश्वास साथ देईल की नाही देईल ठाऊक नाही. त्यामुळे जर माझे शब्द जर डळमळले तर मला क्षमा करा.
जसं मी समाज माध्यमांवर लिहिलं, कारण निखिल रावांबद्दल कधीतरी लिहायची वेळ येईल. म्हणजे ठीक आहे, ती चांगल्या अर्थाने आली असती तर आनंद झाला असता, पण अशा पद्धतीने लिहायची वेळ येईल हे खरंच नाही वाटलं. आज फार शल्य वाटते की म्हणजे अगदी स्पष्टच सांगायचं झालं तर निखिल राव हे एक व्यक्तिमत्व म्हणून काय होते, त्यांचं साधारण कार्य काय होतं, सामाजिक व्यवसायातलं सुद्धा, म्हणजे बँकेमध्ये सुद्धा त्यांनी जे काही कर्तृत्व गाजवलं आहे ते कधीही त्यांनी त्यांच्या वागणुकीतनं दिसलं नाही. ही फार रेअर आहे. आयदर एखादा व्यक्ती असा असतो की जो काहीतरी करतच नाही आणि म्हणून अगदी डाऊन टू अर्थ राहतो, किंवा दुसरी असते की काहीतरी अचीव केलेलं असतं, मग ते सामाजिक जीवनात असो किंवा व्यावसायिक जीवनात असो, आणि लगेच ते त्याच्या वागणुकीत दिसतं. निखिल रावांच्या बाबतीत तसं नव्हतं. ही सो डाऊन टू अर्थ की कधी आम्हाला कळलंच नाही की अरे म्हणजे म्हणजे आता मी एक काय म्हणायचं, भाऊ म्हणून, अदितीचा भाऊ म्हणून बोलताना एवढंच आहे की जेव्हा आमचं लग्न ठरलेलं तेव्हा आम्ही क्लिअर कट आयडिया होती, नाही निखिलराव आहेत, संघाचे कार्यकर्ते आहे म्हटल्यानंतर इतर सगळ्या गोष्टीची चिंताच नव्हती, प्रश्नच नाही, सगळं ओके असणारच आहे. आणि एक माहिती होतं की आहेच, उत्तमच आहे. पण ते काय लेवलला जाऊन कार्य करतात, त्यांचा संघातलं त्यांचा जो सहभाग आहे तो कितपत आहे, ह्या दर्जा मला काल परवापर्यंत माहीत नव्हतं की ते संघामध्ये नक्की किती मोठ्या पदावर आहेत. त्यांनी बँकेमध्ये त्यांना मिळालेली जी काही ॲप्रिसिएशनची लेटर्स असतील, त्यांनी जो काही केलेलं काम आहे, म्हणजे मी काही कामानिमित्ताने नंतर बँकेत जाणं झालं तेव्हा म्हणजे सरांनी तर म्हणजे जे आता इथे सर आहेत सरांचं तर आमचं बोलणं झालंच, आणि त्यांनी अर्थातच निखिलरावांबद्दल फार उत्तम सगळंच सांगितलंच. पण मला तिथे जाणवलेली एक गोष्ट आहे, मी आणि प्रांजली जेव्हा आम्ही बँकेत गेलो होतो तेव्हा ज्यांना बँक माहिती आहे ती IT पार्कला, तिथे काही बोर्ड नाही त्या बँकेला, आणि आम्ही पहिल्यांदा जात होतो, मी पण प्रांजली पण. सो आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला कळे ना कुठे जायचं आहे, तर वॉचमन लगेच आले. आणि अर्थात आत्ता जरा बंदी कमी झालेली असली तेव्हा तेव्हा मात्र संचारबंदी होती, त्यामुळे ते लगेच आले, तुम्ही कुठून आले, काय आले, अशा आत जाऊ शकत नाही वगैरे वगैरे. मी एकदा एक्सप्लेन केलं की नाही मला बँकेत लोणी सरांकडे जायचं आहे. नाही परंतु परवानगी आहे का, अपॉइंटमेंट आहे का, आणि फक्त प्रांजली एकदा फक्त नाही, ते निखिल दादाचं थोडंसं काम आहे. ज्या क्षणी निखिल दादाचं काम आहे हे त्यांनी दुसरा शब्द लगेच विचारला, हे निखिल कुलकर्णींकडचं का, तर आम्ही म्हटलं हो त्यांचं काम आहे. मी सांगितलं की ही प्रांजली ही त्यांची बहीण. त्या क्षणी त्या माणसाने आम्हाला तातडीने चला 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 करत या तो जो चेंज होता ना, दॅट विल टेल की कसं आहे ना, वरच्या पदावरती व्यक्तीशी तुम्ही चांगले असणारच आहात, पण एक माणूस म्हणून मोठा व्यक्ती तो असतो की त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तीशी काय संबंध आहेत. मग त्या व्यक्तीचा सुद्धा इतका कनेक्ट होता की ती थेट आम्हाला वरती ब्रांचमध्ये नेऊन अलोनी सरांची गाठ घालून दिल्यानंतरच खाली गेली. म्हणजे हे जे आहे कुठंतरी हे अफाट होतं. आणि निखिलराव कराडला, म्हणजे मी कराडला असतो माझ्या व्यवसायानिमित्ताने, त्यामुळे कराडला एक हार्डली 3 वेळा आले असतील. पण जेव्हा त्यांची प्रकृती बिघडली असं कळालं आणि मी इथे आलो 11 तारखेला, रोज मला किमान एक 4 ते 5 फोन होते कराडवरनं की निखिलराव कसे आहेत. असं कारण असं आहे की ते माझे निखिलराव जरी असले म्हणजे तरी त्यांचे तिथले मित्र जे माझे कलिग्ज आहेत ते माझ्यापेक्षा जास्त कनेक्टेड होते. एक व्यक्ती म्हणून व्यक्तिमत्व जोडायचा जो एक दुसऱ्या व्यक्ती, म्हणजे ही कॅन कनेक्ट टू एनीबडी राईट फ्रॉम 2 years to 80 years. काहीच फरक पडत नव्हता त्यांना. एखाद्याचं वय 2 वर्षाच्या लहान, म्हणजे आता विजेत्री असेल, मी व्हिडिओ पण बघितलेला, म्हणजे विजेत्रीसोबत होळीला खेळताना ते 2 वर्षाचे होऊन ती व्यक्ती त्यांच्यासोबत नाचलेली आहे. आणि मी कराडला आमच्या इथे एक वयोवृद्धात रिटायर्ड झालेले होते, त्यांच्यासोबत पेन्शन संदर्भातली चर्चा पण तितक्याच एंडली होऊन करायची, आणि ती व्यक्तीसुद्धा आज खूप हळहळली. मी जेव्हा आता इथनं गेलो तेव्हा सगळ्यांचंच वागण्यात हळलं. त्यामुळे जसं प्रांजलीने सांगितलं की त्यांच्या भावांवरती असलेला प्रेम आणि त्यांची असलेली निर्णायक क्षमता सगळ्याच ठिकाणी जाणवलेली, म्हणजे घरामध्ये सुद्धा आणि व्यवसायामध्ये सुद्धा. त्यांचा शब्द जसं मी लिहिलं तसं की हिज वर्ड इज फायनल फॉर दी नेक्स्ट जनरेशन. म्हणजे कुलकर्णी फॅमिलीमध्ये 2 जनरेशन आहेत. एक वरची फळी आहे साधारण 40-50 वर्ष प्लस, आणि एक दुसरी फळी आहे की जी निखिलरावांपासून सुरू होते, 1 वर्ष होती असं म्हणायला गेलं तर 33 आणि विलीत. त्या सगळ्यांचा असलेला होल्ड एक कसं आहे, आता सगळ्यांनी एक्सप्लेन केलं की ते एक उत्तम संघ स्वयंसेवक होते किंवा संघात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं, पण
त्यांना फक्त संघ स्वयंसेवक होते आणि संघाशी कॉन्ट्रीब्युशन होतं असं म्हणणं कदाचित त्यांच्यावरती अन्याय करणार ठरेल. त्यांनी त्यांच्या पारिवारिक जबाबदाऱ्यासुद्धा तितक्याच ताकदीने निभावल्यात. इनफॅक्ट मी सुद्धा कराडला नोकरी करत असताना एका प्रकारे निर्धास्त होतो, कारण मला माहीत होतं की इथे आत्या राहते माझी आणि कुठेतरी मला पण ते बिलॉंगिंगनेस आहे. त्यावेळेला मी निर्धास्त होतो की मला माहीत होतं की आत्या जरी तिथे आहे आणि ती एकटी जरी असली तरी निखिलराव आहेत. उद्या काय थोडं झालं तर मला 100% खात्री होती की मी जाईस तोवर निखिलराव सगळं हँडल केलेलं असेल. आणि आज तेच नाहीत. ह्या पलीकडे आता काय वाईट असणार आहे. असं नियती कदाचित ह्यालाच म्हणतात. आणि जसं अलोनी सरांनी अतिशय उत्तम रीतीने सांगितलं आहे त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी तसं वागलं पाहिजे. खरंच आहे, म्हणजे ऑफिसमधलं टेन्शन असेल किंवा इतर कुठलं टेन्शन कधी त्यांच्या शहरात दिसलंच नाही. म्हणजे आज ते ज्या लेवलला जाऊन काम करते ते दुसऱ्या एखाद्या व्यक्ती असला त्यांनी घरात पण चिडचिड केली असती, बाहेर पण केली असती. मात्र तसं त्यांचं कधीही झालं नाही. हे कदाचित घेण्यासारखं खूप आहे, कारण त्यांच्या आणि माझ्यामध्ये हार्डली 3 महिन्याचं अंतर आहे. आणि फार म्हणजे मला फक्त इतकंच वाईट आहे की इतके मोठे व्यक्ती माझ्या शेजारी माझे इतकं क्लोज रिलेटिव्ह असताना मला कधी त्यांच्याशी जास्त संपर्क आणता आला नाही मी कराडला असल्यामुळे. याचा आज फार प्रकर्षाने जाणवते. आणि ज्याने कोणी ही लाईन हे जे काही लिहिलं आहे फार समर्पक लिहिलं आहे. इतकंच सांगतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. निखिलची मावशी आपल्यासोबत इथे आहे आणि त्यांनी 2 मिनटं बोलावं अशी त्यांची इच्छा होती. समोर जेवढेही सगळे मान्यवर आहे त्यांना सगळ्यांना नमस्कार. निखिलची मावशी, पण या तऱ्हेने मला कधी त्याच्याबद्दल बोलावं लागेल आणि ही वेळ येईल असं कधीही वाटलं नव्हतं. जन्मापासूनच अगदी जवळचा संबंध, आईनंतर मावशी म्हणतात तसाच. ब्रह्मपुरीचे 3.5 वर्ष अगदी जवळून निखिलला ओळखण्यात गेले. 15 जानेवारीचा निखिलचा जन्म म्हणजे संक्रांतीचा. म्हणतात ना, संक्रांतचा अर्थ काय? स आणि क्रांत, स्वतःचं सगळं लोटून देणे आणि क्रांती घडवणे. निखिलने अगदीच आपल्या जीवनात तसंच केलं. सगळ्यांना आपलं स्वत्व दिलं आणि एक उत्तम क्रांती संघाच्या कार्याने आणि स्वतःच्या नात्यांनी आपल्या बहीण भावांच्या हृदयात निर्माण केली. जगातला म्हणणार नाही, पण माझ्या आयुष्यातला मी पाहिलेला सगळ्यात श्रीमंत माणूस जर कोणी असेल तर तो निखिल. श्रीमंत हा शब्द याच्यासाठी वापरला कारण की कसं आहे, कुठलाही क्षण असो, कुठलं लग्न असो, कार्य असो, की अगदी कोणाला पोहोचवणं असो की किंवा कोणाचा 13वा असो, सगळ्यात समोर जाणे आणि ते कार्य हाताशी घेतल्यानंतर ते पूर्णत्वाला कसं न्यायचं ही त्याची हातोटी होती. आणि आपल्या बहीण भावांवर कसं प्रेम करावं, दादा म्हणून आणि आपण मोठं आहे म्हणून नेहमीच मोठ्यांच्या मनात कसं स्थान निर्माण करावं, हे अगदी तो लहान असून आम्ही मोठ्यांनी शिकण्यासारखं होतं. दादाचा शब्द अंतिम शब्द होता हे जरी खरं असलं तरी दादा पण तसा पाहिजे ना. दादाही तसाच होता, फक्त व्हॉल्यूम थोडा मोठा व्हायचा बोलताना, पण 90% प्रेम आणि 10% फक्त व्हॉल्यूमचा आवाज मोठा व्हायचा. वाटणाऱ्याला वाटेल की बापरे काय आवाज आहे. दरडवणे हा प्रकार नव्हता, त्यात समजूतदारपणा आणि त्याचा सगळा सात्विकपणा भरलेला होता. लग्न एन्जॉय करताना, मग तो हळदीचा कार्यक्रम असो की लग्नाचा कार्यक्रम असो, भरभरून त्याचा उपभोग घेणे आणि स्वतःला सिद्ध करताना पण असं सिद्ध न करणे की मी कोणी मोठा माणूस आहे. मी एक साधा माणूस आहे, साध्याप्रमाणे मी राहणार आहे. फक्त वाईट या गोष्टीचं वाटते की अमोघ अबीरला वाढवताना निखिल जर सोबत असता तर खूप छान झालं असतं. पण आता आम्ही हा नक्की प्रयत्न करू की येणारी पिढी आणि अमोघ अबीरला हा तुझा मामा, हे तुझे बाबा, हा तुझा काका बघा कसा होता. आणि याचप्रमाणे बेटांनो तुम्हालाही मोठं व्हायचं आहे आणि त्याच्यासारखा आदर्श तुम्हालाही घडवायचा आहे. एवढंच बोलते मी. धन्यवाद. संघाचा कार्यकर्ता कसा असावा आणि संघाचा आदर्श असाच कार्यकर्ता निखिल होता. आपण म्हणतो की सुभाषितातही मंत्रम अक्षरम नास्ति नास्ति मूलम अनौषधम अयोग्य पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभा. याच सुभाषिताप्रमाणे संघाने पण त्याची जी काही योजना केली होती, संघ पण असं व्यक्ती शोधत असतो की कुठल्या कामासाठी कुठल्या व्यक्तीला शोधलं पाहिजे आणि कुठलं काम त्याच्यावर दिलं पाहिजे. या पद्धतीचंच काम निखिलकडे पण होतं सुरुवातीपासून असेल. मग ते अगदी शाखा कार्यवा मुख्य शिक्षक असतानाचं काम असेल
की नंतर मग जॉईन RSSचं काम दिलं असेल किंवा मग भाग सहकार्य म्हणून दिलेलं काम असेल, नगरकार्य म्हणून काम दिलेलं असेल, नगराचा बौद्धिक प्रमुख म्हणून दिलं, असं कुठलंही दायित्व संघाने जे दिलं होतं ते त्याच्या योग्यतेला अनुसरून असंच दिलं होतं. आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर तो ते काय काय करू शकतो हे संघाला त्याचा अंदाज होता. दुसरा, जसं मी म्हणतो आहे की बा त्याला संघाच्या योजनेतून योजना करून त्या माणसावर दिलेलं ते दायित्व होतं, तसंच निखिलसुद्धा योजना करण्यात माहीर होता आणि म्हणूनच ते दायित्व पण त्याला दिलं होतं. आपल्या संपूर्ण भागामध्ये कुठल्या व्यक्तीला कुठल्या पद्धतीचं काम दिलं पाहिजे, कुठल्या व्यक्तीकडनं कुठल्या पद्धतीने काम करून घेतलं पाहिजे, मग तो संघाचा कार्यकर्ता कामात असो कामात नसो, संघाचा स्वयंसेवक असो की नसो, पण समाजाच्या दृष्टीने संघाच्या दृष्टीने कामाचा आणि उपयोगितेचा जो कोणी व्यक्ती असेल त्या प्रत्येकाला संघाशी जोडणं आणि समाजकार्य करण्यासाठी प्रवृत्त करणं जे संघाचं काम आहे, असं भाग सहकार्य म्हणून तंतोतंत तो करत होता. मग सामाजिक क्षेत्रातला कुठल्याही पक्षातला का तो माणूस असो, त्याला निखिलसाठी तो कोणी वेगळा नव्हता. समाजातलं एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि त्याचं काम आपल्याला आपल्या कामासाठी कसं करून घ्यायचं आहे याचं प्लॅनिंग त्याच्या डोक्यात राहायचं. अनेक नावं त्याच्याजवळ तयार राहायची की कोणत्या कामासाठी कोणत्या माणसाला आपण जवळ घेतलं पाहिजे, त्याला कसं पद्धतीने ते काम करवून घेतलं पाहिजे. फक्त नाव काढून सोडून दिलं असं नाही, तर ते काम त्याच्यावर सोपवून ते काम त्याच्याकडनं करून घेण्यापर्यंतचं निखिलचं सगळं कर्तृत्व होतं, त्याची स्किल होती ती. आपल्यासोबत आपल्या प्रांताचे सेवाप्रमुख श्री दीपकजी देशपांडे, ज्यांनी लहानपणापासून निखिलला बघितलं आहे, अगदी कार्यवाह मुख्य शिक्षक असतानापासून तर भाग सहकार्यापर्यंत असं त्यांनी बघितलं आहे. मी दीपकजींना विनंती करतो की आधी होईल, त्यानंतर दीपक मास्तरांनी आपल्या उद्बोधनाला सुरुवात करा. जगती हाच खरा पुरुषार्थ, जगती हाच खरा पुरुषार्थ, या शरीराच्या कणाकणातून वसे त्यागमय जिवंत जीवन, व्यवहारी ते दावी उजळून, जगतो सेवेच्या श्वासावर, होत असे पुरुषार्थ, जगती हाच खरा पुरुषार्थ, जगती हाच खरा पुरुषार्थ, जगेल अवयव का शरीराविण, घटक जगे का समाज सोडून, या तत्वाने जगतो जीवन, समाज सारा कुटुंब गणिले, सोडून या निज स्वार्थ, जगती हाच खरा पुरुषार्थ, जगती हाच खरा पुरुषार्थ, परिस्थितीच्या चक्रव्यूहातून
झुंजत असता भ्रमते जीवन परिध्रुवावर दृष्टी खिळवून अंकित करता स्थान यशाचे होते जीवन सार्थ जगती हाच खरा पुरुषार्थ. मंचासीन मान्यवर मंडळी, निखिलचे आप्तगण, कुटुंबीय परिवार आणि सर्व प्रिय स्वयंसेवक बंधूंनो आणि मित्रगण, वास्तविक हे अकल्पित आहे पण सत्य आहे की अशा काही निमित्ताने आम्हाला एकत्रित यावं लागेल असं स्वप्नातही वाटत नव्हतं. हे सत्य आहे. इतक्यात तर माझं आणि निखिलचं जास्त जवळीक निर्माण झाली होती असं वाटायला लागलं होतं की काय योग असावा की तो दर शनिवारी शुक्रवारी रोज येत असे, म्हणजे त्या दिवसाला बरोबर येत असे लहान मुलाला घेऊन आपल्या. आणि मग लक्षात आलं की जेव्हा एखादा कार्यकर्ता परिवारातून संघ कार्यकर्ता बाहेर पडतो तेव्हा त्या परिवाराची चौकशी करणं, त्याची काळजी घेणं, त्याला धैर्य देणं या अर्थाने की मी आहे. मग ते माझ्या लक्षात आलं की नाही, आपण म्हणतो की परमेश्वर आम्हाला मातेच्या उदरी जन्माला घालतोच, हे त्याच्या हातात असतं. नेणंही त्याच्या हातात असतं, कोणी आधी कोणी नंतर. परंतु जे प्राप्त झालं आहे, ती संधी जी आम्हाला मिळाली आहे त्याचं सोनं करणं हे निखिलच्या एकंदर आयुष्यातून लक्षात येतं. मला आठवतं की मी इकडे पागे अपार्टमेंटला राहत असं आणि आमचा भाऊ इकडे राहत होता आणि तेव्हाच प्रशांतराव, वहिनी हे सगळे राहायला आलेत आणि निखिलला तेव्हापासून मी पाहत होतो. जेव्हा बैठक होत असे तर काम वाढवायचं आहे. जेव्हा निखिल प्रवासी कार्यकर्ता म्हणा किंवा एका शाखेतून दुसऱ्या शाखेत जाऊ शकेल या क्षमतेचा झाला, तेव्हा जेव्हा केव्हा बैठक होतच असेल आणि काम वाढवायचं आहे एखाद्या कार्यक्षेत्रामध्ये, तो पहिलं नाव निखिलचं येत असतं. सागर, केशव, मंदार ही सगळ्या त्यावेळची टीम होती. मी भागकार्या होतो आणि मला विश्वास होता. आणि हे सगळे जणं हाफ पॅन्ट घालून सायकलनी जिथे म्हणाल तिथे पोहोचायचे आणि काम करायचे. जयताळ्यापर्यंत काम करायला जाणं. मला आठवतं की एकदा एका बैठकीमध्ये मोरोपंत पेंगळेंनी विचारलं, का रे जयताळामध्ये शाखा उभी झाली का? तर मी तेव्हा म्हणायचं नाही, सुरू आहे. अच्छा, बंद चालू आहे का? असं ते म्हणायचे. म्हणजे मोरोपंत पेंगळेंना माहिती होतं की जयताळामध्ये शाखा तेव्हापासून प्रयत्नात आहे. परंतु निखिल तिकडे गेला आणि यशोदानगर असो, प्रसादनगर असो, जयताळातला भाग असो, निखिल आपला सायकलवर निघाला आणि तिथे पोहोचायचा, शाखा लावणे, तिथल्या कार्यकर्ते संपर्क करणे आणि तिथला कामाला गती देणे, असा निखिलचा स्वभाव होता. जे काम द्याल ते स्वीकारणे आणि पुढे जाणे. राहणं व्यवस्थित होतं. आम्हालाही आश्चर्य वाटायचं की रोज जी नित्यनियमाने हाफ पॅन्ट शांगाची घालायचो ती चुरगळलेली किंवा अशी, पण निखिलची हाफ पॅन्ट कडक, राहणं व्यवस्थित. शिक्षण पूर्ण केलं
परिवाराने जे शिकवलं त्याचं सोनं करून दाखवलं. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असतानासुद्धा त्यावेळेसही तो सायकलवर शाखेत जाणे. आज 11वी 12वीत मुलं गेले की लगेच त्यांना गाडी लागते हे करत. पण निखिलला मी बरेचदा सायकलवर प्रवास, सायकलवर फिरणं असं निखिलचं काम होतं. मला आठवतं की एखाद वेळेस मी म्हणेल की माझ्या जीवनामध्ये सुद्धा आज माझं वय जे काही झालं आहे, रिटायरमेंट आटोपलं आहे, पण सतत संघविचार एक मला असं वाटायचं की असा सतत का विचार करणारा कोण. तर पहिलं उदाहरण मला निखिलचं असं दिसायचं की तो जरी आपला शिक्षण, आपला परिवार हे सगळं सांभाळणे सतत विचार एकच. आणि मला भाग्य असं लाभलं होतं की माझ्याकडे माझा लहान मुलगा पण संघकामात होता आणि निखिलचं त्यामुळे जाणं येणं व्हायचं, केवळ सहज असंच व्हायचं. परंतु त्यामुळे संघकार्य जे काही त्रिमूर्ती भागात आणि महानगरामध्ये चालायचं त्याचं वृत्तही बरंचसं मला निखिलकडनं कळायचं. तो जेव्हा घरी यायचा तेव्हा एखादा कार्यकर्ता घडवणं काय असतं हे मी पाहायचं की सकाळी सकाळी आमच्या अथर्वला तो उठवायचा फोन करून. हा झोपलेला असायचा. अथर्व चल निघायचा आपल्याला. आणि मग हा थोडा काकू करत उठायचा. मग उठल्यानंतर हे दोघेही बाहेर पडायचे. अशा प्रकारे एखादा कार्यकर्ता घडवणं. आणि मला असं वाटतं की माझा मुलगा आज आपण विस्तारक या संज्ञेने विचार करतो, 2 वर्षाकरता म्हणा जे काही गेला असेल, तर निखिलचा त्याला पाठबळ असणं हे फार महत्त्वाचं होतं. कारण मला माहिती नव्हतं की अथर्व असं काही निर्णय घेईल, पण निखिलला माहिती होतं. आणि मग हळूहळू आमच्या पत्नीला कळलं. म्हणजे सर्वप्रथम निखिलजवळ ती माहिती होती की अथर्व कुठेतरी कामात बाहेर पडणार आहे. म्हणजे घरातल्या आईवडिलांना ज्याची कल्पना नाही ती गोष्ट त्याला माहिती असायची. एवढा परिवाराच्या जवळ असणारा निखिल होता. असे अनेक प्रसंग. बाहेर जेव्हा यायचा बाईकवर उभा असलेला तर मी मुद्दाम निखिलजवळ का जायचो. तर निखिलचा वाचनाचा व्यासंग खूप होता, वाचन खूप होतं. आणि नुसतं संघ साहित्य सगळेच वाचतात, पण निखिल इतर साहित्य वाचण्यामध्ये पारंगत होता. आणि तो अथर्वला किंवा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगत असायचा, अरे इतरही वाचलं पाहिजे. का वाचलं पाहिजे. तर आमचे अधिकारी सांगतात की वाचलं याच्यासाठी पाहिजे की जेव्हा आपण समाजामध्ये जातो तेव्हा संघ केव्हा नाही तर समाजामध्ये ज्या काही घटना घडत असतात किंवा जे काही करंट विषय असतात याची माहिती आम्हाला हवी असते. आणि अन्यही विचार, अन्य लेखकांची पुस्तकं ही सुद्धा वाचणं आवश्यक असतं. आणि या प्रकारे तो या मुलांना सांगायचा की अरे हे पुस्तक वाचा बरं. तो मलाही बऱ्याचदा सांगायचं की हे मास्तर हे वाचा बरं, याच्यात असं चांगलं दिलेलं आहे. तेव्हा मग मी शोधून ते वाचायचो. तर असा व्यासंग निखिलचा होता. जॉईन RSSमध्ये काम करणं. जेव्हा ब्रह्मपुरीला होता इथलं काम कमी झालं होतं, परंतु तो शनिवारी यायचा आणि केव्हा बाहेर पडायचा. आणि मी परवा घरी गेलो होतो तर वहिनी सांगत होत्या की निखिलचा फक्त रात्री 10-10:30 नंतरच आमची भेट व्हायची. आम्ही झोपायला जेव्हा निघून जातो मग निखिल आपला वरती मग 11-12 वाजेपर्यंत फोन करणे त्याच्यात सगळं ते चालू राहायचं. म्हणजे मी जे म्हटलं सुरुवातीला की सतत संघचिंतन, संघ विचार, संघ जीवन जगणे असं निखिलचं होतं. वाटत होतं एखाद वेळेस आपल्यासोबत काम करत असतो कार्यकर्ता, पण जेव्हा लक्षात येतं की अरे निखिलचं जीवन कसं होतं तर ते असं लक्षात येतं. सतत सातत्याने संघाचा विचार करत राहणे. आत्ता सगळ्यांनी सांगितलं की उत्साही भरपूर की एखादा कार्यकर्ता अरे यार आज नाही जाएंगे, नंतर जाऊ, अरे चल आग्रहाने घेऊन जाणं, सकाळी सांगितलेल्या वेळेस पोहोचणं आणि त्या मुलाला त्या कार्यकर्त्याला उठवणं आणि घेऊन जाणं सोबत. अशा प्रकारचं काम निखिलचं होतं. कार्यकर्ता जडणघडण आपण जी म्हणतो स्वतःची तर निश्चितपणे वयच कमी होतं, स्वतःची तर घडतच होती, परंतु समोरच्या कार्यकर्त्याला ते देणं. बरेचदा असं होतं की संघाकडनं घेणं खूप होतं. घेणं या अर्थाने की आम्ही लहान असतो, लहानाचे मोठं बरोबऱ्याहून जसा निखिल आला मला वाटतं सायम शाखेत जात असेल तेव्हापासून मी त्याला शिवसायमचा मुख्य शिक्षक असो, तिकडे यशोदानगरचा मुख्य शिक्षक असो, ते बाळाकडून मला वाटतं त्याला बरोबऱ्याच मिळालं असेल. आम्ही नागपूरकर, आम्ही असं समजायचं की बाहेरगावून आलेला कार्यकर्ता कसा असणार, थोडंसं आम्हाला अहमपणा असं कधी होऊन जातं. मोठं महानगर असतं तर वाटतं असं.
पण निखिलचं काम पाहिल्यानंतर लक्षात आलं याला बाळाकडू तिथेच प्राप्त झालेलं आहे. हे आपण काही सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे म्हटलं की कुठल्याही कामात अग्रेसर तो निश्चितपणे होता. अनेक जी कार्यक्रम झाली भागामधली म्हणा, त्याच्यामध्ये उत्साहाने सहभाग होणं. मग बैठकीमध्ये जर पूजनीय सरसंघ चालक येणार आहेत तर मग गीत आपलं का नवीन आपण लिहू नये असं कुठेतरी त्याच्या डोक्यात आलं असेल कोणा एखाद्या कार्यकर्त्याच्या. तर कोण घडवून आणेल, कोण कार्यकर्ता असेल. मग एका कार्यकर्त्यांना त्यांनी सुचवलं की आपल्या भागाचं, आपल्या माननीय भाग संघचालकांनी ती एक कल्पना मांडली होती की 1000 स्वयंसेवक. आम्हालाही जरासं अचंबित होतो आम्ही, कारण मी भाग कार्यावर राहिलेलो होतो. त्यामुळे इथली सगळी, मी जेव्हा किंवा आमचा अथर्व घरी यायचा आणि बैठकीत त्याला म्हटलं अथर्व बैठकीत संख्या किती, तुम्ही त्याला सांगायचो की संख्या एवढी. बाबा बरोबर आहे, एवढीच संख्या. असा थोडासा अनुभव मला होता. पण जेव्हा अजयजींनी म्हटलं की 1000 स्वयंसेवकांचं पूर्ण गणवेशामध्ये एकत्रीकरण घ्यायचं आहे, तर आम्ही सगळेच थोडंसं अचंबित झालो की असं होऊ शकतं. पण अजयजींची जी काही एक हिंमत होती आणि एकंदर कार्याचा जो अनुभव होता त्याचाही लाभ आम्हा सगळ्या भाग प्राप्त होतोच आहे आणि निखिललाही त्याचाच निश्चित लाभही झाला. आणि ते घडवून आणण्याकरता मग सगळे कामाला लागले. आणि मग त्याच्यातल्या कल्पना की हा नुसता एकत्रीकरण घडवणार नाही तर याच्यातून मला मिळणार काय आहे. तर मग आमचा कार्यकर्ता घडण, मग गीत लिहिण्यापासून, तिथली सजावट असण्यापासून, तिथली रचना असण्यापासून, ज्या व्यवस्था असतील त्या व्यवस्थेमध्ये ती व्यवस्था काहीतरी उदाहरण, माइलस्टोन उभा कर. म्हणजे आपण म्हणतो ना की बा हे घडलं याप्रमाणे झालं पाहिजे. आता जसं 1000 स्वयंसेवकांचं एकत्रीकरण झालं, आमचं यशस्वी झालो, हे आमच्याकरता माइलस्टोन झाला की आम्ही 1000 स्वयंसेवक गणवेशात उभे करू शकतो. तर निखिल त्याच्यात अग्रेसर होता. मग गीत ठरवणं नाही, गीत आपल्या भागातला स्वयंसेवक लिहेल, गीत बाहेरचं कुठलं पुस्तकातलं नाही. मग आपण लिहायचं. मग ते या परिस्थितीला अनुसरून झालं पाहिजे. पूजनीय सरसंघ चालक येणारा मग सांगितलं एका कार्यकर्ता आणि त्याने लिहूनही काढलं. त्याच्यात मग निखिलने बरेच, काही कार्यकर्त्यांनी बरेच सुचवलं आणि एक उत्तम गीत तयार झालं. ही सगळी प्रेरणा निखिलची होती. या सगळ्या याच्यामध्ये काम करत असताना त्याला नेहमी वाटायचं की मी करतो आहे पण माझी टीम काय. कारण सतत मनात कार्यकर्त्याचा तो विचार असतोच की माझ्या एकट्याच्याने हे होणं नाही आहे. मग जसं मगाशी यांनी म्हटलं की योजकस्तत्र दुर्लभः, तर योजना करण्याची त्याची एक गुण त्याच्यामध्ये होता. आणि त्यामुळे तो प्रत्येकाला काय काम द्यायचं याची त्याला माहिती होती. एकदा माझ्याकडे आला आणि म्हणाला, मास्तर म्हणे मी जरा वयाने लहान आहो आणि मला भाग सहकार्य केला, आता प्रभा शाखेमध्ये जाणं. तर असे अनुभव आम्हालाही होते, आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना असतातच की प्रभा शाखेत जायचं कसं. आणि मग एक विशेष शाखा आहे की जिथे जाणं म्हणजे फार कठीण. म्हणजे त्या शाखेत गेलं तर म्हटलं अरे असं नसतं, आपण जायचं. पण आपण जेव्हा प्रभा शाखेत जात असतो त्या आपली सूचना, आपला विषय तर मांडायचाच, हिंमत हारायची नाही, संकोचायचं नाही. परंतु त्यांच्याकडनंही खूप काही घेण्यासारखं असतं. कारण सातत्याने 40-40, 50-50 वर्ष या लोकांनी काम केलेलं आहे. त्यामुळे एखाद वेळेस आपल्या या पिढीला त्यांचं काम करण्याची पद्धती पटते नाही पटत हा भाग वेगळा, परंतु हे आजही कामामध्ये आहेत आणि सतत राहणारे आहेत. ते कसे टिकून राहिले हे हा गुण आपल्याला त्यांच्यामधून घ्यायचा आहे. त्यामुळे प्रभा शाखेत जाताना कुठलाही संकोच करायला नको, सहजपणे आपण ते गेलं पाहिजे. जसं आपण म्हणतो की संघ कामामध्ये, तसं आत्ताच त्यांच्या कलिग्स जे आहेत ऑफिसमधले किंवा परिवारामधली मंडळी, तर परिवारामध्ये उत्साह आणणे. आणि बरेचदा सगळे म्हणे अरे निखिल तू एका मुलाचा बाप झाला तरी कसं काय एवढं करतो. तो म्हणे मास्तर या सगळ्या गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे म्हणे, हा आनंद घेतला नाही तर काय जीवन. आणि कुठून का हा योग असावा असं वाटतं की या अल्पवयामध्ये सगळं त्यांनी घेतलं, सगळं लुटलं. हे आपल्याला माहिती नसतं, पण हा योग असेल, आपण काय सांगू शकतो. परंतु जे जे आनंद जो घ्यायचा असेल ते त्यांनी सर्व केलं. आणि सर्वांच्या ज्या ज्या इच्छा असेल त्याची पूर्तता, आई वडील पर्यंत आपलं जे कर्तव्य असेल त्याची पूर्तता, आपल्या काकांबद्दल, आपल्या काकूबद्दल, मावशीबद्दल, आपल्या आप्तगणांबद्दल निखिल असणं हे एक चैतन्याचं लक्षण.
की निखिल असला म्हणजे उत्साह. अरे एखादा लग्नामध्ये बँड आणि काही वाजतो आहे तर लगेच आठवण निखिल कुठे आहे, निखिल आला नाही अजून. कारण नाचायची सुरुवात तोच करणे. मग कुठे एखादं रिसेप्शन असेल तर स्वतःच्या लग्नापासून तर कोणाच्या सहभागिता उत्साहाने घेणे. असं निखिलचं एकंदर समाज जीवनामध्ये उत्साहात सहभागी होणं आणि कुठेतरी आपण जे मिळवलं आहे, आत्ता गीतामध्ये आपण म्हटलं की सर्वस्व देणं हा पुरुषार्थ आहे. आणि बहुतेक असं वाटतं की या अल्प जीवनामध्ये सुद्धा तो खूप काही आपलं सोनं करून गेला, खूप काही देऊन गेला. आणि या संघाच्या एकंदर त्याच्या कार्यामुळे हळूहळू करता करता भाग सहकार्यवा होणं हे निश्चितच त्याच्या या सगळ्या कामाची पावती होती. आणि झाल्यानंतर त्यानुसार आपलं काम करणं, त्या कार्याची पूर्तता करणं, हे सगळं निखिलने आपल्यासमोर प्रस्तुत केलेलं आहे. मला असं वाटतं की आपण थोडं चिंतन करावं निखिलच्या आयुष्याचं. आमच्या कार्यकर्त्यांना मी म्हणेल की निखिलचं जीवन कसं होतं. एक पारिवारिक गृहस्थ आश्रम असं म्हणू की जसं आपण म्हणतो टर्निंग पॉईंट, संघामध्ये असं म्हणतात की टर्निंग पॉईंट कुठले, एक शिक्षणाचा, सर्व्हिस लागण्यानंतरचा, लग्नानंतरचा. तर हे सगळे टर्निंग पॉईंट त्यांनी उडवून लावले होते. तो कुठेच कधी थांबला नाही. जे शिक्षण शिकत असताना स्वाभाविक असतं, परिवाराला असं वाटत असतं की आमचं मूल करिअरनी परिपूर्ण झालं पाहिजे, त्यांनी उच्च शिक्षित होणं आणि जे काही समाजामध्ये आवश्यक आहे त्याची पूर्तता करण्याची ते केलं पाहिजे. त्यामुळे एखाद वेळेस सगळ्यांच्या परिवारामध्ये असा अनुभव आपल्याला येतो की कुठेतरी कार्यकर्त्याला असं म्हणून, अरे अभ्यास कर, अरे तुझं करिअर आहे, अरे समोर आहे. तो हे सगळं सांभाळून करत होता, कुठे थांबला नाही, पूर्ण शिक्षण केलं. नोकरी लागली तर नोकरीमध्ये सुद्धा जे आवश्यक होतं त्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण केल्या, तिथले मित्रमंडळ जोडलं आणि गृहस्थ आश्रमात प्रवेश केला तरीही कामात थांबला नाही. मला आठवतं की जेव्हा डॉक्टरांची जन्मशताब्दी होती आणि आम्हा सर्वांना जनजागरणाकरता पाठवण्यात आलं, 1989ची गोष्ट, तेव्हा मी माझ्या पत्नीला सायकलवर डबल सीट घेऊन जात होतो आणि मग काकांकडे सोडून द्यायचं आणि निघायचं. असे अनेक गुण प्रत्येक अशा मोठ्या मोठ्या कार्यकर्त्यांमधले त्या निखिलमध्ये मला दिसत होतं. आणि याला म्हणायचं आहे माझ्या मुलाला की निखिल निश्चितपणे पुढा एक चांगला कार्यकर्ता. आणि संघाला जेव्हा आमचे पूजनीय सरसंघचालक सांगतात आम्हाला की संघाला काम कुठलं करायचं आहे, तर संघाला सगळे परिवार आपले करायचे आहे. आपले अर्थाने की संघाला जे काही अपेक्षित आहे ते त्या परिवाराने केलं पाहिजे, असे कार्यकर्ते जोडले पाहिजे. आणि मला असं वाटतं की निखिलचा परिवार हा निश्चितच त्या श्रेणीतला आहे की आज जरी निखिल आमच्या सगळ्यांच्या हृदयात आहे, मनात आहे, प्रत्यक्षात एखाद वेळेस नसेल, परंतु त्या परिवाराकडनं जे काही अपेक्षित आहे त्याची परिपूर्णता होणार हा विश्वास आम्हाला निश्चितपणे आहे. कारण निखिलच्या पूर्वी तसं बीज तिच्या ठिकाणी रोजल्या गेलेलं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आजच्या या श्रद्धांजलीच्या समयी त्याचे जे काही जीवन आहे आणि तो काही जो जगला त्याचं अनुसरण करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करू अशी मला आशा आहे. धन्यवाद. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.